की आम्ही विचारलं की सरांनी लगेच तेवढा समुदाय गोळा केला आणि खूप चांगलं वाटलं तुम्ही इथे सगळ्यांनी उपस्थित राहिला आणि 2 शब्द ऐकून घेतले. धन्यवाद. शिक्षण द्यायला पाहिजे, मुलींची प्रगती व्हायला पाहिजे, हे सगळं करता करता स्वतःच्या आरोग्याकडे पण तितकंच लक्ष द्यायला पाहिजे. बऱ्याचदा काय होतं, या सगळ्या कामाच्या गडबडीत किंवा मजुरी करण्याच्या मध्ये आपलं स्वतःच्या आरोग्याकडे किंवा आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो. कित्येक आजार आहेत हे अंगावर काढले जातात. त्याच्यामुळे मी इथे उपस्थित सगळ्या महिलांना विनंती करेन की कोणताही जो काही आजार असेल किंवा काही त्रास होत असेल तर तो अंगावर नका काढू. आज थांबेल, उद्या थांबेल, आज बरं वाटेल, उद्या बरं वाटेल असं नका करू. कधी कधी तो आजार गंभीर स्वरूपाचा असू शकतो. त्याच्यामुळे काही लक्षणं असतील, काही त्रास असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणं. विशेषतः सरांची जी काही लगबग असते आमचं स्वागत करण्यासाठी, एक वेगळ्या प्रकारचं, अनोख्या प्रकारचं स्वागत नेहमीच असं होतं. आज सुद्धा आम्ही येता येता विचार केला की बहुतेक आपलं ढोल ताशांच्या गजराचं स्वागत होणार आहे आणि अपेक्षेप्रमाणे तसंच सरांनी केलं. खरं तर 2 मिनिटं मी सरांबद्दल बोलू इच्छिते, कारण मी सरांना खूप वर्ष ओळखते. तळवडे गावात असताना त्यांनी जो काही शाळेचा, तिथल्या मुलांचा जो काही विकास केला होता तेच कार्य त्यांनी इथे पुढे असंच खाऊन पोट भरत असत. बरोबर आहे ना? बऱ्यापैकी मुलं हल्ली शाळेत डबा नाही देत. आता खिचडी मिळते म्हणा, मिळते ना, खातात मुलं खिचडी. हे गव्हर्नमेंटने बरं केलेलं आहे की खिचडी वगैरे शाळांमध्ये चालू केलेली आहे. नाहीतर बऱ्यापैकी मुलं 10 रुपये देणार, आईला पण बरं आहे डबा नको द्यायला, 10 रुपये दिले की ते कुरकुरे किंवा लेस किंवा असंच काहीतरी जे आरोग्यासाठी हानिकारक आहे हे खाल्लं जातं. आणि त्याच्यामुळे हल्ली लवकरच म्हणजे कमी वयातच मुलांना डायबेटीस किंवा ब्लड प्रेशर सारखे त्रास होणं किंवा पोटाचे विकार होणं हा त्रास व्हायला लागलेला आहे. त्याच्यामुळे सगळ्या इथल्या आयांना विनंती करेन की मुलांना जास्त पैसे हातात देऊच नका. जे घरी बनवतात